नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच मुलांचं आणि मुलींचं लग्न हे ठरत नाही. लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडथळे हे निर्माण होत असतात. तर अशा वेळी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. फक्त आपल्याला 2 लवंग आणि कापूर याचा चमत्कारी उपाय करायचा आहे. हा उपाय एकदम साधा आणि सोपा आहे. हा उपाय आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. हा उपाय केल्याने काही दिवसामध्येच मुलांचं लग्न हे ठरलेलं असेल. तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा. मंडळी, सोमवार हा महादेवांच्या भक्तीसाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणून आपल्याला हा उपाय आहे तर तो सोमवारच्या दिवशीच करायचा आहे. आपल्या जवळपास कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला हा उपाय जाऊन करायचा आहे. हा उपाय कोणी करावा तर हा उपाय मुलाचे आई वडील असतील, भाऊ बहीण असतील किंवा बहिणी असेल तर त्यांनी केला तरी देखील चालेल. मुलांसाठी हा उपाय मुलांनी स्वतः केला तरी देखील चालेल. भगवान शिव यांची पूजा केल्याने लवकर लग्न होण्याचे योग कुंडलीमध्ये निर्माण होत असतात. कारण सोमवार हा भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते, व्रतही ठेवले जाते. असे म्हणतात की जे व्यक्ती मनोभावे शिवाची पूजा करतात त्यांना मनासारखे स्थळ प्राप्त होत असतात. त्याप्रमाणे सोमवारी भगवान शंकरांना केशरयुक्त दूध अर्पण केल्याने लग्नातील जे काही बाधा आहेत, दोष आहेत, नकारात्मकता आहे तर त्या देखील दूर होतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला मनपसंतीचा वर प्राप्त होण्यासाठी म्हणजे तुम्हाला जी व्यक्ती आवडत आहे आणि तिच्याशी तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर तुम्हाला या दिवशी माता पार्वतीला शृंगाराच्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. तर शृंगाराच्या वस्तू कोणत्या आहेत तर बघा, गजरा आहे, वेणी आहे, कुंकू आहे, त्याचप्रमाणे हिरव्या बांगड्या आहेत तर त्या तुम्ही माता पार्वतीला अर्पण करायच्या आहेत. लग्नातील अडथळे दूर होण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करायचा आहे. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर मराठी मेघना या यूट्यूब चॅनलवरती लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलामुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. तशा मला कमेंट देखील आलेल्या आहेत आणि मी जे हे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते ज्योतिषाने सांगितलेले महा उपाय आहेत. यामध्ये बऱ्याच मुलांचं लग्न देखील ठरलेलं आहे. तर बघा, मराठी मेघना या यूट्यूब चॅनलवरती लग्नासंदर्भात जवळजवळ 85 व्हिडिओ हे अपलोड झालेले आहेत. तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. तर हल्ली आपण पाहत असतो की मुलांचं लग्न ठरत नाही, मुलींचं लग्न ठरत नाही. तर अशा समस्या निर्माण होत असतात कारण मुलांच्या कुंडलीमध्ये काहीतरी दोष निर्माण झालेले असतात. त्याचप्रमाणे बघा, लग्नामध्ये गुरुग्रह हा मजबूत असायला हवा, त्याचप्रमाणे शुक्र ग्रह आहे तर तो देखील मजबूत असायला हवा. हे 2 ग्रह आहेत तर ते मुलांच्या लग्नासाठी अत्यंत कारणीभूत असतात आणि यांना मजबूत करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. ज्यामुळे मुलांच्या कुंडलीत कितीही भयंकर दोष असेल तर तो दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरणार आहे. तर मंडळी, आपल्याला हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय आपण सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळी करू शकतो. संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम आहे कारण प्रदोष काळ असतो आणि यावेळेस शिवाची पूजा उपासना केल्या तर ते जास्त फळदायी ठरत असते. तर बघा, या दिवशी सोमवारच्या दिवशी मुलांनी शक्यतो पांढरे कपडे हे आवर्जून घालायचे आहेत. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकायचं आहे आणि आंघोळ करायची आहे. यामुळे आपल्या मुलांवरती जी काही नकारात्मकता आहे, लोकांची वाईट नजर आहे ती दूर होईल. तसेच हा उपाय आहे तर हा उपाय मुलाचे आई वडील, भाऊ बहीण कोणीही हा उपाय करू शकतो. तर बघा, आपल्याला फक्त 2 लवंग लागणार आहेत ज्या फुलवाल्या असतात. अखंड लवंग आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्याला कापूर घ्यायचा आहे. थोडंसं कापूर आपल्याला लागणार आहे. तो कापूर घेताना आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे कारण तो कापूर ओरिजिनल असतो, म्हणून भीमसेनी कापूर आपल्याला घ्यायचा आहे. बघा, आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाण्या अगोदर आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे. तसेच तुम्हाला बेलाची पानं आहेत तर ती 11 बेलाची पानं वगैरे घ्यायची आहेत. शमीपत्र असेल ते घ्यायचं आहे किंवा धतुरा असेल तर तो देखील घ्यायचा आहे. म्हणजे महादेवांना ज्या आवडत्या वस्तू आहेत त्या आपल्याला आवर्जून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे भस्म असेल तर तो देखील तुम्ही घ्यायचा आहे. थोडीशी पांढरी फुले असतील तर ती देखील घ्यायचं आहे. अगरबत्ती घ्यायची आहेत. म्हणजे ज्या तुमच्याकडे वस्तू अवेलेबल असतील त्या तुम्ही घेतल्या तरी देखील चालेल आणि नसतील तर काही हरकत नाही. परंतु ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही घेतल्या तर अतिशय उत्तम आहे. तर आपल्याला या दिवशी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या मनामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे साहित्य आहे तर ते घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जिथे कुठे जवळपास महादेवांचं मंदिर असेल
तिथे तुम्हाला जायचं आहे. मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे प्रथम एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत. जर आपण पांढरी फुले आणलेली असतील तर ती अर्पण करायची आहेत. पाण्याने जलाभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपण जो केशरयुक्त दूध आणलेला आहे त्याचा देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. तसेच पांढरी फुले आणलेली असतील, धतुरा आणलेला असेल, शमीपत्र आणलेले असेल तर ते अर्पण करायचे आहेत. समजा तुम्ही यापैकी जर काही आणलेले नसेल, फक्त सफेद पांढरी फुलं असतात ती जर आणली असतील आणि फक्त आपण 1 तांब्या पाण्याचा जर आपण अर्पण केला तरी देखील महादेव हे लवकर प्रसन्न होतात. त्यांना काही लागत नाही. फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्ही त्यांची पूजा करा, ते लवकरच प्रसन्न होतात. तसेच आपल्याला बघा घरून येता वेळेस थोडेसे जे तांदूळ असतात, अखंड तांदूळ आहेत, तर त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि पिवळे करून ते तांदूळ देखील आपण थोडेसे बरोबर आणायचे आहे. ते देखील आपल्याला अर्पण करायचे, महादेवांच्या पिंडीवरती ते अर्पण करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपण 2 लवंगा आणि कापूर घेतलेला आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आणि मग आपण एकदम शांत अंतकरणाने, शांत मनाने आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. त्याच्यानंतर आपला मंत्र जाप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की महादेवांना आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जो काही अडथळे निर्माण झालेले आहेत, मुलांच्या कुंडलीत काही दोष निर्माण झालेले आहेत, यामुळे मुलांचं लग्न ठरत नाही, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी, समस्या हे नेहमी येत असतात, तर त्या दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने महादेवांना प्रार्थना करायची आहे. जर हा उपाय करत असेल तर मुलांनी आपल्या लग्नाबद्दल बोलायचं आहे की माझ्या लग्नात जो काही विलंब होत आहे, काही ना काही अडचणी, संकटे हे येत आहेत, कुंडलीमध्ये काही दोष निर्माण झालेले आहेत, तर ते दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की मातीची एक पंती घ्यायची आहे आणि आपल्या ज्या उजव्या हातामध्ये आपण 2 लवंगा आणि भीमसेनी कापूर घेतलेला आहे तर तो त्या पंतीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे. जसं जसं हा कापूर जळेल आणि लवंगा जळतील तशा तशा तुमच्यावरच्या ज्या काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, लोकांची वाईट नजर आहे, जे संकट आहेत, अडचणी आहेत, त्या देखील जळून खाक होतील. आणि हा धूर संपाच्या आत सर्व कष्ट, नकारात्मकता, वाईट दोष, वाईट शक्ती आहेत तर त्या दूर होतील. यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही ग्रहदोष झालेला आहे तर तो दूर होऊन मुलांचे लग्नाचे योग त्यांच्या कुंडलीमध्ये निर्माण होतील आणि मुलांसाठी स्थळ यायला सुरुवात होईल. कारण यामध्ये भीमसेनी कापूर आहे तर तो नकारात्मकता दूर करतो. त्याचप्रमाणे ज्या लवंग आहेत त्या देखील वाईट बाधा, वाईट शक्ती असेल तर त्या दूर करतात. त्याचप्रमाणे आपण हा उपाय महादेवांच्या मंदिरामध्ये केल्याने याचा लाभ आपल्याला त्वरित मिळेल. तर मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जे तांदूळ म्हणजे अक्षता आहेत ज्या पिवळ्या केलेल्या आहेत तर त्या अक्षता आपण महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेल्या आहेत. त्यातील थोड्याशा अक्षता आहेत तर त्या आपल्याला बरोबर घ्यायच्या आहेत. आणि मग ह्या अक्षता आहेत तर तुमचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांच्याजवळ ह्या अक्षता आहेत तर तुम्ही एखादा पिवळा कापड घ्या, त्याच्यामध्ये अशी पुरचुंडी करायची आहे आणि मुलांच्या जवळ ठेवायला द्यायची आहे. मुलांच्या पॉकेटमध्ये हे ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा मुलांचं लग्न होईल त्यावेळेस तुम्हाला ह्या अक्षता आहेत तर त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत. आणि महादेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझं लग्न झाल्यानंतर आम्ही जोडीनं दर्शन घ्यायला मंदिरामध्ये येऊ असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि जेव्हा मुलांचं लग्न होईल त्यावेळेस जोडीनं दर्शन घ्यायला जायचं आहे. तसेच बघा, तुम्हाला जर मनासारखा जोडीदार हवा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की माता पार्वती आहेत तर त्यांना शृंगाराच्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. तर शृंगाराच्या वस्तूमध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या घेऊ शकता, गजरा, वेणी, त्याचप्रमाणे कुंकू घ्यायचं आहे. ह्या शृंगाराच्या वस्तू माता पार्वतीला अर्पण केल्याने मनासारखा जोडीदार प्राप्त होतो. तर महादेवांची शिवलिंग आहे तिथेच माता पार्वतीचं देखील स्थान आहे, गणपती बाप्पांचं स्थान आहे, कार्तिकेयांचं स्थान आहे, म्हणजे पूर्ण कुटुंब आहे तर ते शिवलिंगावरती विराजमान आहे. तर तुम्ही तिथेच शृंगाराच्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि आपली मनोकामना, इच्छा आहे तर ती बोलायची आहे. तसेच तुम्हाला तिथे बसून महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करायचा आहे. जर शक्य असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करा किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्राचा जप थोडा वेळ करायचा आहे आणि मग त्याच्यानंतरच तुम्हाला घरी यायचं आहे. तर बघा, उपाय तुम्हाला साधा सोपा वाटेल परंतु या उपायामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. तर हा उपाय तुम्ही पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने करायचा आहे तरच त्याचा तुम्हाला 100% लाभ मिळणार आहे. हा उपाय केल्यानेच मुलांसाठी
स्थळ यायला सुरुवात होईल. कारण मुलांच्यावरती जी काही नकारात्मकता आहे, लोकांची वाईट नजर आहे, तर ती संपूर्णपणे दूर झालेली आहे आणि यामुळे मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग हे निर्माण झालेले आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे इतर मित्रमैत्रिणी असतील त्यांना देखील शेअर करा. ज्यांचं लग्न ठरत नाही त्यांना देखील शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.